ऊसातली भानगड मध्ये काम करायचो. म्हटलं आता गिन्नी गवतातली भानगड बघा नेमकं काय हो. गिन्नी गवताच्या भानगडी म्हणजे अशा आहे का खूप वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये. ही कांड्या आहे ना ऊसासारख्या कांड्या आहेत पण ह्या लाल कलरच्या आहेत पूर्णपणे. हे बघा लाल, जसं की आपल्या ऊसाचा जो कलर आहे ना व्हाईट असतो, ढवळा असतो. बिटाचा क्रॉस गेल्यामुळे काय झालं याचं पानं पण कांड्या पण लाल झालेत. हे विदेशाचं असल्यामुळे. याला नेपियर घास गिन्नी गवत म्हणतात. हा हे लाजोळी लाजोळ पण हे लाजतच नाही. बिनलाज काही अहो ते कलाकारांना नाही समजायचं, त्याला हाडाचा शेतकरीच व्हावा लागतं. हे शेतकऱ्यांनाच समजणार आहे. आमच्या गावाकडे पडकत आहे ना तर आम्ही हात लावले की लाजाळू नाही येते. तर हे एक नवीन प्रकारचं गवत आहे, याला दशरथ घास म्हणतात. युट्यूब चॅनल पण आहे एज गोट फार्म अँड सीड्स. तिथे तुम्हाला संपूर्ण लागवडीपासून तर जनावरांना खाई घालेपर्यंत संपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतात. तर मित्रांनो यांचं युट्यूबला चॅनल आहे एज गोट फार्म. तर ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे जे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेटणार आहे तर यांच्या चॅनल मधून भेटणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला खूप खूप प्रेम द्या आणि सगळ्यांनी बघा आणि इकडं नक्की या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. राम राम मंडळी, आपल्याकडे आलेले आहेत ऍक्टर्स, कलाकार. तर आज ह्या ऍक्टर्स कलाकारांना मी माझी शेती दाखवणार आहे. आले होते आपल्या भेटीला. अहो तर नमस्कार. लय नाव ऐकून ये. माझी एवढी इच्छा होती ना तुमची शेती बघायची. म्हटलं आज ना भेटूनच यावं. आपल्याकडे आले त्याबद्दल तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आमच्या शेतीमध्ये. तर आम्ही जे पशुपालन असतं, शेळ्या असतात, त्यांच्यासाठी विदेशामधून वेगवेगळे चारे आणतो आणि आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांना ते देण्याचं काम करत असतो. बरं आम्हाला शेती दाखवा बरं. आता मी तुम्हाला दाखवतो. आता आपण जे इथं उभा आहोत ना तर हा आहे मेथी घास. म्हणजे मेथी आहे का खायची? नाही, ही तुम्हाला दिसतंय ना मेथी म्हणे, तरी खायची मेथी नाहीये. मग तर हे शेळ्या खातात, गाई म्हशी खातात. याला मेथी घास म्हणून त्याचं नाव आहे. मेथी सारखं दिसतंय. शेळ्यांसाठी घास येतो. हो हो हो. माणसासाठी नाहीये. आणि ते लाल कलरचा तेव्हा ऊस खाल्लेला श्वास. चला. नाही नाही, अहो ऊस नाही येतो. मी दाखवतो तुम्हाला. चला. ऊस सारखं दिसतंय. अरे वा, भारी होता लाल कलरचा. अहो ऊस नाहीये हा. मग हे लाल गवत आहे. तुम्हाला बीट माहिती का? बीट. ते बीटापासून संकर केलेलं आहे. ते ऑस्ट्रेलिया देशामधलं आहे. हे काय बिटा सारखंच. हो, त्याच्यामुळे त्याचं काय झालेलं आहे पूर्णपणे ना कलर लाल झालेला आहे. आणि त्याच्या जी कांड्या पण आहे ना त्याच्या कांड्या पण अशा लाल कलरच्या आहेत पूर्णपणे. हे बघा लाल, जसं की आपल्या ऊसाचा जो कलर आहे ना व्हाईट असतो, ढवळा असतो. बिटाचा क्रॉस गेल्यामुळे काय झालं याचं पानं पण कांड्या पण लाल झालेत. हे विदेशाचं असल्यामुळे. याला नेपियर घास गिन्नी गवत म्हणतात. हे ऊसाचा क्रॉस असतो, ऊस वेगळा असतो खाण्याचा. असं जनावरांचं. हो, जनावर आवडीनं खात असतील. एकदम आवडीनं. प्रोटीन युक्त चारे आणि सगळे विदेशामधले. म्हणजे मला काय म्हणायचं, जनावराला यांनी काय फायदा होतो बरं? आता जनावरांना फायदा म्हणजे असं आहे की आपल्या याच्यामधून प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं. अच्छा. आणि एक पुरवणीचा चारा म्हणून. आता जसं की हा बघा इथं एक व्हरायटी आहे आपल्याकडे वेगळी. हे बघा हे कसं दिसतं पूर्णपणे इथं लाल आहे, अर्धा भाग लाल. तर हे अर्ध लाल येतं आणि अर्ध हिरवं येतं. असं हे वेगळं संकर. म्हणजे दूध वगैरे वाढतं का? हो मग. हो. अरे वा, निश्चित. आणि आम्हाला जरा हा चारा लावायचा असला म्हणजे माझं भाव आहे ना शेतकरी आहे. आमची 7-8 एकर शेती. मी काय राहणार जात नाही बरं का. पण मग आम्हाला जर हे सगळं लावायचं असलं घास, हे गिन्नी गवत, तर आपण काय करतो, तुमच्याकडे आहे का त्याचं बी वगैरे? याचं बेन देतो आपण. याच्या कांड्या वगैरे कट करून तुम्ही महाराष्ट्रात भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल तर याचं बियाणं तयार करून आपण एसटी पार्सलने कुरिअरने तुम्हाला घरपोच पाठवू. म्हणजे तुम्ही आम्हाला घरपोच देऊ शकता? हो हो. आता हे झालं काही कांड्यामध्ये. आता बियाण्यामध्ये पण असे भरपूर वेगवेगळे बाणे तुम्ही कधी बघितले पण लाजोळी लाजोळ पण हे लाजतच नाही. बिनलाज काही. अहो ते कलाकारांना नाही समजायचं, त्याला हाडाचा शेतकरीच व्हावा लागतं. हे शेतकऱ्यांनाच समजणार आहे. आमच्या गावाकडे पडकत आहे ना तर
लाजाळू नाहीये ते, तर हे एक नवीन प्रकारचं गवत आहे. याला दशरथ घास म्हणतात. सुबाबळ माहितीये का तुम्हाला? सुबाबळीचं झाड, मोठे मोठे झाड असतात, त्याचं संकर पासून ते बनवू. मस्त आहे. शेळ्या खातात त्याला खूप आवडीनं. अरे वा. हो. आता मला एवढं आवडलंय ने, मला काय करा माहितीये का? हा. जेवढे तुम्ही चाऱ्याचे प्रकार दाखवले का, हम्म. मला त्याची आहे ना सगळ्याचे हे लागतंय, सीड थोडं लागतं. थोडं सॅम्पल हा पाहिजे. सॅम्पल. मी एकरभर चाराच लावितो आता. बरोबर. मग मला काय वाटतं, तुम्ही ऍक्टर सोडून आता काय म्हशी बिशी पाहतात काय? नाही नाही, हा. भावाला देतो ना भावाला करून. देता होय. हा. बरोबर, ठीक आहे, चांगली संकल्पना आणि आहे. जेव्हा मी घरी असेल तेव्हा मी हा. करल ना हे पण काम. हो चालतंय. काय अडचण आहे मग? ठीक आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चारा लागन तर आपल्याकडे मिळून जाईल. मी हे पण ऐकलंय का तुम्ही शेळ्या वगैरे पण असतात तुमच्या? हो, शेळ्या पण आहे, पण सध्या नाही. आता पाठीमागे बघू शकताय आपलं गोट फार्मचं पण एक अनोख्या पद्धतीत आपण गोट फार्म करतोय. हा. पहिल्या शेळ्या जमिनीवर राहायच्या, हा. आता शेळ्या आपण वरती ठेवणार आहे. हो. वरती म्हणजे नवीन पद्धतीनं फ्लोरिंग त्यांना सिस्टम बनवणार आहे, आधुनिक पद्धतीचं. हा. शेळी वरती राहणार आहे, म्हणजे त्या शेळ्यांना रोगराई येणार नाही, काही नाही. जमिनीवरती असले जसं की आता पाऊस आला, तुमचं खाली चिडचिड होतं, पाणी साचतं, जर शेळ्यावरती असेल तर तुम्हाला तो टेन्शन नाही. बरोबर आहे. तुम्हाला झाडलोट करायचं सुद्धा तर नाही. अशा पद्धतीचं आपलं आधुनिक पद्धतीचा गोट फार्मिंगचं नियोजन पण इथं चालू आहे. ओके. चांगले भारी नियोजन बरं का? हो. आणि इथलं वातावरण पण खूप मस्त आहे. पण गावाकडचं वातावरण असंच असतं, निसर्गरम्य एकदम छान. म्हणजे मला आहे ना हे गिन्नी गवताचं हा, हे हा. बियाणं न्यायचंय बरं का गिन्नी गवत. चालेल, नक्की नक्की. मला पण घेऊन जायचंय. हा, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कुठं मॅडम करता शेती? आता मुंबई पुण्याला करू. आता दोघं दोघांकडे तरी होईल. नवरा बायको कलाकार येतं, यांचे मिस्टर मुंबईला असतात. हो का? मग मॅडम कुठला आहे काय? त्या पुण्याची. नाही, रील मध्ये बघितलं होतं मी त्यांना, हा, पहिल्यांदाच बघतोय. मी उसतली भानगड मध्ये काम करायचो. हा. म्हणलं आता गिन्नी गवतातली भानगड बघा नेमकं काय हो. गिंडी गावताच्या भानगडी म्हणजे अशा आहे का खूप वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये. हा. हा. चला मग. ओके ओके. परत एकदा तुम्ही सगळ्यांनी भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आमच्या फार्मला भेट दिल्याबद्दल, आता बघितल्याबद्दल. मी काय करतो, उद्या माझ्या भावाला घेऊन येतो. ठीक आहे ठीक आहे. त्याला एकदा तुम्ही नक्कीच मार्गदर्शन द्या. तुमचे बंधू असू द्या, तुमचे मित्र असू द्या, तुमचे पाहुणे असू द्या, कोणी जे शेळ्या पाळतात, म्हशी पाळतात, जनावर आहे, त्यांना चारा बियाणे वगैरे जर लागेल तर आपल्याकडे सगळं बरं available आहे. प्रॉपर ऍड्रेस सांगा ना, म्हणजे मित्राला आमचं सांगा. गाव फत्तेपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. ओके, त्यांना सांगतो तुमचं नाव मग. पण सांगा. माझं नाव सोमेश्वर लावांडे आणि आपल्या फर्मचं नाव आहे यश गोट फार्म अँड सीड्स. हो, युट्यूब चॅनल पण आहे यश गोट फार्म अँड सीड्स. तिथं तुम्हाला संपूर्ण लागवडीपासून तर जनावराला खाई घालेपर्यंत संपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतात. तर मित्रांनो, यांचं युट्यूबला चॅनल आहे यश गोट फार्म. तर ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेटणार आहे तर यांच्या चॅनलमधून भेटणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील चॅनलला व्हिडिओ खूप खूप प्रेम द्या आणि सगळ्यांनी बघा आणि इकडं नक्की या. लाईक धन्यवाद. करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.